टॉयलेट असो, आरोग्याच्या समस्या असो, ह्या सर्व जवळजवळ 70% पूर्ण झाल्यात. आणि ट्रॅफिकचा विषय आहे, ड्रेनेज लाईनचा विषय आहे, टॉयलेटचे विषय आहेत. वस्ती विभागातलं सांगतो, हातावर पोट असणारे भरपूर लोक आहेत, तर त्यांच्या समस्या सोडवण्यात जातीने मी प्रयत्न करेल. नमस्कार, बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येऊ घातल्यात आणि या अनुषंगाने आपण सर्व प्रभागांमध्ये फिरतोय. खरं तर 2017 ते 22 मध्ये निवडणुका पार पडल्या आणि यानंतर हा संपूर्ण काळ जो आहे तो देखील मोठा कठीण राहिला, कारण की या काळात खरं तर कोविडसारखं महामारीचं संकट आलं. त्यामुळे नगरसेवकांना आपली टर्म व्यवस्थित पार पाडता आली नाही. याशिवाय 2022 ते 2025 उजाडतोय, 26 उजाडतोय आणि त्याच्या अखेर आता या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले. मधल्या काळात प्रशासन राजवट होतं. एकंदरीतच प्रशासनाने एवढ्या 4 वर्षामध्ये जो काही कारभार केला आहे त्या कारभारावरती इथली जनता ज्या पद्धतीने रिॲक्ट होते आपण प्रत्यक्ष प्रभागामध्ये जाऊन पाहतोय. आणि खरं तर आता या निवडणुका होत असताना प्रत्येकच कार्यकर्त्याच्या उत्साह जो आहे तो आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने सगळे कार्यकर्ते तयारीला लागलेत. काही इच्छुक नगरसेवकांशी आपण बोलतोय, माजी नगरसेवकांशी आपण संवाद साधतोय, ते पुन्हा एकदा नव्याने इच्छुक आहेत. आणि असंच आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये फिरत असताना जो प्रभाग आहे छत्रपती शिवाजीनगर, वडारवाडी आणि हा संपूर्ण मॉडेल कॉलनीचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो या प्रभागामध्ये येतो. आणि याच प्रभागातून खरं तर अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे इच्छुक आहेत आणि यामध्येच आपल्याला भारतीय जनता पक्षाकडून असणारे गेल्या अनेक वर्षांपासूनचे पदाधिकारी असणारे अनिल पाटोळे आपल्यासोबत आहेत. ते देखील यंदा इच्छुक आहेत, मात्र ते आपल्या पत्नीला या निवडणुकीच्या रणांगणात जे आहेत ते उतरवत आहेत. अनिल साहेब, आपलं स्वागत आहे बखर लाईव्हमध्ये. कशा पद्धतीने सध्याची तयारी सुरू आहे? तुम्ही इच्छुक आहात, तुमच्या पत्नीला या निवडणुकांमध्ये उतरवत आहे. मी 1990 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. राष्ट्रीय स्वयंसेवकाचा मी हे आहे, सदस्य आहे. परत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीचं सक्रिय काम 94 सालापासून करतो आहे. पुणे शहर उपाध्यक्ष, अनुसूचित जाती जमातीचा मी पुणे शहर उपाध्यक्ष आहे. तसंच पंचायत राज व ग्रामविकासचा जिल्हा संयोजक होतो. आणि योगायोगाने छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी प्रभाग हा महिला झाल्यामुळे मी माझ्या पत्नीला ह्या निवडणुकीमध्ये उतरत आहे. तिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलं आहे, परत BEd केलं आहे. विद्याभवन शाळेमध्ये ती ज्युनियर कॉलेजला टीचर आहे. त्याच्यानंतर भारतीय विद्याभवनमध्ये ती सध्या टीचर म्हणून काम करते. तिचाही सामाजिक क्षेत्रामध्ये खूप सहभाग आहे. इंजिनिअरिंगचे क्लासेस ज्या होतकरू मुलांना जे फी भरता येत नाही त्या मुलांचे ते M2 सारखा विषय, जो अवघड विषय, त्याला फ्रीमध्ये शिकवत होते. JM रोडला एका हॉलमध्ये ते शिक्षक काम करत होते. आणि एकंदरीत जर हा मॉडेल कॉलनी भाग पडला, वडरवाडी आहे, त्यात शिवाजीनगरचा भाग आहे, डेक्कन आहे, प्रभात रोड आहे. पण फक्त वडरवाडीमध्येच एवढा मतदारसंघ आहे की तिथं जवळजवळ 25,000 ते 26,000 मतदान आहे. त्या प्रत्येक भागाशी मी लहानपणापासून, माझा जन्मच तिथं झाल्यामुळं प्रत्येक नागरिकांशी माझा संबंध आहे. त्याच्यामुळं माझं काम करण्याची इच्छा आणि त्याच्यामुळं आरक्षण पडल्यामुळे माझ्या पत्नीला ह्या इलेक्शनमध्ये रणांगणात उतरत आहे. आणि माझा परिचय द्यायचा म्हटलं तर मानवता विकास संस्थेमार्फत मी कॉम्प्युटरचे क्लासेस फ्रीमध्ये शिकवलेले आहेत. इंडियन एक्सप्रेसला माझे फोटो आहेत. परत वेगवेगळे रक्तदान शिबिरे असेल, आरोग्य शिबिरे असतील. नक्कीच. एकंदरीतच बीना पाटोळे यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये थेट कधी संबंध आला? त्या कधीपासून तुमच्यासोबत या सक्रिय सामाजिक आणि राजकीय जीवनात तुमच्यासोबत तुमच्या पावलांवरती ते पाऊल टाकत गेले? पण ती सामाजिक क्षेत्रात खूप ॲक्टिव्ह आहे. कारण लहान मुलांना शिकवणे शाळेचा विषय असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांना गाईडलाईन करणे, इंग्लिश विषय शिकवणे, परत इंजिनिअरिंगचे काही प्रॉब्लेम आले मुलांना, M2 M3 सारख्या विषयाला ती एकदम ॲक्टिव्ह आहे. त्यांना फ्रीमध्ये शिक्षण दिलेलं आहे. आता राजकीय क्षेत्रामध्ये तिचा गेल्या वर्षीपासून सहभाग म्हणजे माझ्याबरोबरच आहे. माझी पत्नी असल्यामुळे तिने मला तिच्यामुळंच पूर्ण वेळ सामाजिक कार्य किंवा राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग असल्यामुळं मला पूर्ण वेळ काम करता आले. आता योगायोगाने आरक्षण पडल्यामुळे ती माझ्या जागी उभे राहणार आहे. त्याच्यामुळं तिचाही काउंटिंग सगळं ज्या 2 शाळा आहेत, भारतीय विद्याभवन आणि इंजिनिअरिंगचे क्लासेस, त्या पालकांसंगतीत तिचा थेट संबंध असल्यामुळे
जेवढे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, ते माझ्याच एरियात राहतात. वडरवाडीसारख्या एरियात आणि शिवाजीनगरमध्ये राहत असल्यामुळे तिचा त्या पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी डायरेक्ट संबंध आहे. त्याच्यामुळं परिचय असा नवीन देण्यासारखा काही नाही आहे. त्याच्यामुळं पालकांशी सुसंवाद, विद्यार्थ्यांशी, त्याच्यामुळं तिला ह्या इलेक्शनमध्ये खूप फायदा होणार आहे. त्याच्यामुळं मी आरक्षणमध्ये तिला उतरवत आहे. नक्कीच. खरं तर एकंदरीतच आपल्या प्रभागाचा विचार केला तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचेच काही नगरसेवक आहेत जे माजी नगरसेवक होते. आता तेच पुन्हा इच्छुक आहेत किंवा त्यांच्या घरातून काही इच्छुकांची नावं सध्या समोर येते, चर्चेत आहेत. असं सगळं असताना खरं तर प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. मात्र या प्रचंड अशा वाढलेल्या स्पर्धेमध्ये आपल्याला विश्वास वाटतो का की पक्ष आपल्याला संधी देईल? आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही इतक्या वर्ष आता शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांनी ह्या शिवाजीनगरमध्ये एवढं काम केलं आहे. वस्ती संपर्क असू द्या, टॉयलेटच्या समस्या असू द्या, कचऱ्याच्या समस्या असू द्या. त्यांनी वस्ती संपर्क करताना प्रत्येक घराशी, त्यांच्या प्रत्येक नागरिकांशी संवाद आहे. आणि तो संवाद अशा प्रमाणे आहे की ते त्यांना कुठल्याही रात्री अपरात्री फोन केला तर ते फोन उचलतात आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या समस्या आम्ही आमदारांना सांगतो आणि आमदारांना आम्ही प्रत्येक घरात, प्रत्येक वस्तीत, प्रत्येक समस्याला ते आमच्या स्वतःबरोबर असल्यामुळे शिवाजीनगरचा एकही नागरिक असं नाही की कुठली समस्या राहिली नाहीत. 100% समस्या कुठल्याच पुऱ्या होत नाहीत. पण आता 70% सर्व समस्या म्हणजे तुमचं ड्रेनेज लाईन असो, टॉयलेट असो, आरोग्याच्या समस्या असो, ह्या सर्व जवळजवळ 70% पूर्ण झाल्यात. आणि तुम्ही जे म्हणता की बराच पक्ष मोठा झालेला आहे, तर योग्य जो काम करेल त्याला संधी मिळेल. भारतीय जनता पार्टी यावेळी तरी प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार करेल असा मला ठाम विश्वास आहे. नक्कीच. खरं तर एकंदरीतच आपल्या एकूण प्रभागाची वस्तुस्थिती पाहिली तर या ठिकाणी मोठ्या संख्येने वडार समाज राहतो, त्यामुळेच वडार वस्ती आहे. यासोबतच अनुसूचित जाती जमातींचा देखील मोठा जो नागरिक आहे व मतदार वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय मध्यमवर्गीय नागरिकसुद्धा या ठिकाणी राहतो. तर मॉडेल कॉलनीसारख्या परिसरामध्ये उच्चभ्रू सोसायट्या आहेत. खरं तर अशा संमिश्र अशा आणि 3 महत्त्वाच्या घटकांचे नागरिक आपल्या या प्रभागामध्ये राहतात. त्यामुळे प्रत्येकच नागरिकांच्या गरजा वेगळ्या आहेत, अडचणी वेगळ्या आहेत. तर कशा पद्धतीने एकूण या प्रभागामध्ये आपण आपलं विकासाचं पॅटर्न जे आहे ते राबवणार आहोत, काय नेमकी विकासाचा आराखडा तुम्ही असाल किंवा तुमच्या पत्नीच्या माध्यमातून तुम्ही या प्रभागामध्ये साकारण्याचा प्रयत्न करताय? आरोग्याच्या समस्या भरपूर आहेत. इथं ट्रॅफिकचा विषय आहे, ड्रेनेज लाईनचा विषय आहे, टॉयलेटचे विषय आहेत. वस्ती विभागातलं सांगतो. आणि वच्छप्रभू सोसायटीमध्ये जे आहे ते काय डायरेक्ट नागरिक आहे म्हणजे आमच्याशी संवाद करतात, त्यांना काही एवढ्या अडचणी नसतात. पण वस्ती विभागात अडचणी ज्या आहेत ते जवळजवळ 70% पूर्ण झालं. राहिलेल्या अडचणी ज्या आहेत जर आलो तर ह्या अडचणी सगळ्या दूर करेल, कारण आमचा थेट नागरिकांशी संबंध आहे. प्रत्येक वस्तीतल्या घराघरात अनुसूचित जाती जमाती असू, वडर समाज असू, वाल्मिकी समाज असू किंवा कुणबी समाज असू, आणि इथं श्रमकर म्हणजे हातावर पोट असणारे भरपूर लोक आहेत. तर त्यांच्या समस्या सोडवण्यात जातीने मी प्रयत्न करेल. आणि आमदार आमच्या पाठीचे असतील तर कुठलीही समस्या अडचणी येणार, कारण की आमदारांचं बजेट असतं. त्यांनी आत्तापर्यंत एवढं बजेट वापरलं आहे शिवाजीनगरमध्ये की जवळजवळ 70% समस्या सर्व पूर्ण झालेल्या आहेत. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर भारतीय जनता पार्टीने विचार केला तर उरलेल्याही समस्या सगळ्या पूर्ण होतील हा मला विश्वास आहे. आणि भारतीय जनता पार्टी जो काम करतो, 90 सालापासून मी काम करतो आहे, राष्ट्रीय स्वयंसेवकाचा मी सदस्य आहे, विद्यार्थी परिषदचा आहे. त्याच्यामुळं आमच्या नागरिकांचे डायरेक्ट संबंध होतात. आणि वार्ड हा 77,400चा आहे. त्याच्या मोठा वार्ड असला तरी 4 नगरसेवक होणार आहेत. प्रत्येकजण आपापल्या भागामध्ये पूर्णपणे काम करेल हा माझा ठाम विश्वास आहे. आणि भारतीय जनता पार्टी यावेळेस तरी कार्यकर्त्याला न्याय देईल असं मला वाटतं. तर एकूणच भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवणारा पक्ष आहे आणि तो नक्कीच आम्हाला संधी देईल असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी नितीन पाटोळे यांनी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पक्ष जो आहे तो संधी देईल आणि आपल्यावरती विश्वास ठेवेल असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी अनिल पाटोळे यांनी आपल्याकडे व्यक्त केलेला आहे. पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.